सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधुरा है या स्टोरीचे 27 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. राणीने सांगितलं होतं रोहितला की तुम्ही मनोजला समजावून सांगा आणि माझ्या आठवणीतून त्याला बाहेर काढा. मग रोहितने सुद्धा आपण राणीला ओळखत नाही असं दाखवत इनडायरेक्टली मनोजला समजवलं आणि म्हणाला, फालतू मुलींच्या नादी लागायचं नाही. या मुलींना अशाच असतात, आपल्याला नादी लावतात आणि सोडून देतात. आणि हे सगळं राणीनं पाठीमागून ऐकलं आणि ती खूप रागाला गेली. आता मनोजने सुद्धा तिला बघितलं आणि रोहितनं सुद्धा. राणी खूप चिडली होती हे रोहितला समजलं आणि आता तो तिथून निघाला आणि मनोजला जाता जाता म्हणाला, ऐकलंस ना मनोज, मी तुला काय म्हणालो? मी काय म्हणालो ते लक्षात ठेव आणि अभ्यासाकडे लक्ष दे आणि यापुढे वाईट वाटून घेऊ नकोस, असं म्हणून रोहित तिथून सटकला. आणि राणी मनोजला म्हणाली, मनोज काय म्हणत होते रे ते? आणि मनोज म्हणाला, राणी तुझ्यापेक्षा तरी असं वाटलं की सरांना माझी खूप काळजी आहे. मी काहीही न बोलता त्यांनी माझ्या मनातलं ओळखलं, मला समजावत होते आणि मला वाटतं त्यांचंच बरोबर आहे. मी सध्या अभ्यासावर लक्ष द्यावं, पण तुला कितपत विसरू शकेन माहीत नाही. आणि मला अजूनही नाही कळत की राणी तू मला का नाकारतेस. आणि मला ते कारण कळत नाही म्हणून मला जास्त त्रास होतोय. मी चांगला मुलगा नाही का? मी व्यसनी आहे का? माझं भविष्य तुला उज्ज्वल वाटत नाही का? असाच मी विचार करतोय आणि हा सगळा विचार करूनच माझा मेंदू पोखरतोय. राणी तू मला नाकार, जरूर नाकार, पण त्या नाकारण्याचं कारण सांग इतकीच माझी अपेक्षा आहे. तू नाकारल्याचं दुःख नाही, पण तू ते कारण सांगत नाही याचं वाईट वाटतं. असं म्हणून मनोज डोळे पुसायला लागला आणि राणी लगेच पुढे आली आणि भावनेच्या ओघात त्याचा हात पकडून म्हणाली, नाही मनोज, असं काहीच नाही. माझीच काहीतरी कारणं आहेत आणि मी आत्ताच तुला ते कारण नाही सांगू शकत. अरे या 8 दिवसात माझ्या आयुष्यात इतकी उलथापालथ झाली की काय सांगू तुला. मला खूप मोठे निर्णय घ्यावे लागले आणि त्यामुळे तुझ्याही आयुष्यावर त्याचा परिणाम झाला आहे. मनोज म्हणाला, मग राणी सांग मला काय आहे ते कारण आणि मग मी स्वतःला दोष देणं बंद करेन. आणि राणी त्याला म्हणाली, सांगेल. नक्की सांगेन. आणि रोहित पुन्हा स्टाफरूममधून दुसऱ्या क्लासमध्ये निघाला होता आणि राणीनं त्याचा पकडलेला हात त्यानं बघितला आणि तो तिथेच जागेवर थांबला. ते सगळे तो लांबून बघत होता आणि का कुणास ठाऊक त्याला राणीचा राग आला. त्याचा हात पकडण्याची हिला काय गरज आहे का, असं त्याला वाटलं. आणि मनोज म्हणत होता, ठीक आहे राणी, जेव्हा तू मला तुझं कारण सांगशील तेव्हाच माझ्याशी बोल. आणि तो निघून गेला. राणीसुद्धा निघाली आणि रोहित तिला म्हणाला, थांब, काही गरज आहे का त्याचा हात पकडायची? राणी म्हणाली, का सर, तो फ्रेंड आहे माझा. रोहित मला ते मलाही माहीत आहे, पण आता तो कुणाची सून आहे माहीत आहे ना. आणि तरीसुद्धा सूर्यवंशींच्या सुनेनं असा एखाद्या मुलाचा हात पकडणं योग्य दिसतं का? आणि राणीनं आता तिच्या आसपास बघितलं आणि म्हणाली, इथं कोण आहे जे मला सूर्यवंशींची सून आहे म्हणून ओळखतो? फक्त तुम्ही एकटे आहात. आणि तुम्ही सगळ्यांना सांगणार आहात का की मी मनोजचा हात पकडला? आणि मग जा आणि सांगा. आणि रोहित म्हणाला, हे बघ राणी, मी असं काहीही करणार नाही, कारण मलाच मुळात सांगायचं नाही कुणाला की माझं लग्न झालं आहे. पण पुढे मागे भविष्यात जर घरी कळलं, आईला कळलं तर काय होईल समजलं ना? तुझं कॉलेज बंद करेल ती. आणि राणी म्हणाली, वा वा सर, मी फक्त एखाद्या मुलाचा हात पकडला तर तुम्हाला इतका राग येतोय? आणि मला मान्य आहे, मी तुमची कोणी लागत नसली तरी,
फक्त सूर्यवंशींची सून आहे म्हणून तुम्हाला राग येतोय, कारण तुमच्या घराण्याचं नाव जातं आहे ना. आणि मला मनोजचा हात पकडून पळून जा असं सांगताना तुम्ही हा विचार नाही का केला की तुमच्या घरच्यांना काय वाटेल? अहो, तुमचे वडील मला आणि मनोजला आम्ही असतील तिथे शोधून गोळ्या घालतील. सूर्यवंशींची इज्जत खराब केली म्हणून. बरोबर आहे की नाही बोला? आणि रोहित मला, हो अगदी खरं आहे. बाबांना नाही सहन होणार ते. 4 भिंतींच्या आत तुझे कितीही लाड होतील सून म्हणून, पण असला फाजीलपणा आवडत नाही त्यांना. आणि राणी म्हणाली, मग मला असला फाजीलपणा करायला सांगता, पळून जायला सांगता, हे सांगू का तुमच्या आईवडिलांना जाऊन? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खोटं खोटं लग्नाचं नाटक करता, नवरा बायको असलेल्याचं नाटक करता. हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांना काय वाटेल? मग त्या गोळ्या पहिल्यात तुम्हाला घालतील की नाही, की मुलगा आहे म्हणून सोडून देतील? आणि रोहित डोकं खाजवत म्हणाला, चुकलं माझं. मला फक्त तुझ्याकडून सुटका हवी होती म्हणून मी म्हणालो. पण असं करताना मला तुझी ही इज्जत खराब नाही झाली पाहिजे याचाही विचार करावा लागेल. आणि असं काय करावं जेणेकरून तुलाही त्रास होणार नाही आणि मलाही त्रास होणार नाही आणि घरच्यांनासुद्धा नाही. आणि राणी ऐक, तू घरच्यांचा जास्त सन्मान वगैरे करू नकोस, त्यांची लाडकी सून होऊ नकोस, नाहीतर इथून निघून जाताना त्यांनाही आणि तुलाही खूप त्रास होईल. म्हणून त्यांच्यात तू इमोशनली गुंतू नकोस. आणि राणी म्हणाली, याचा विचार तुम्ही नका करू, ते मी बघेन. तुम्ही तर किती भावनाशून्य आहात हे कळतंय मला. सगळ्यांच्या भावनांशी खेळता. आणि आता मनोजला काय सांगत होता? मला विलन ठरवत होता ना त्याच्या नजरेत. आणि काय हो, आता मला फालतू म्हणालात ना तुम्ही मनोजसमोर? मग याच फालतू मुलीशी त्याला विसरायला लावून तुम्ही का लग्न केलं? आणि रोहित म्हणाला, काय करू, असं बोलावंच लागतं, त्याशिवाय त्याला समजलं नसतं. पण आता तो सावरेल. आणि ती म्हणाली, तो सावरेल, पण तो म्हणतोय की मला खरं कारण सांग. मग काय करू सर? त्याला सांगू का माझं लग्न झालं आहे? तसा रोहित म्हणाला, नको नको, कोणाला कळता कामा नाही आपलं लग्न झालं आहे, नाहीतर उगीच चर्चा होईल. राणी म्हणाली, सर किती पण लपवण्याचा प्रयत्न करा, पण जे व्हायचं ना ते होतंच. आणि मग राणी तिथून निघून गेली. आणि घरी गेल्यानंतर रोहित घरी येण्याच्या आधीच राणीनं त्याच्या विषयाचा होमवर्क करून घेतला. नाहीतर हा हिटलर आजही मुद्दाम तिला होमवर्क करून देणार नाही असं तिला वाटलं. मग जानकीनं तिचे पाय बघितले आणि म्हणाली, राणी तू जोडवी का काढलीस? सौभाग्याची चिन्ह तुझ्या अंगावर असली पाहिजेत, समजलं? आणि ती जास्त जड नसतात, ती तर प्रेमाने वागवायची असतात. आणि आता सपना फोडणी टाकत म्हणाली, आणि हे काय, आता त्यांच्या नावाचा सिंदूरसुद्धा तुला जड होतोय का? राणी, अगं काय हे? आणि जानकी म्हणाली, राणी, सुवासनी स्त्रीनं कसं डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सजलेलं हवं. तुला घरामध्ये साडी घालणं अवघड जातं हे मी समजू शकते, पण माझं हे समजून घेणं काही दिवसांपुरतं आहे एवढं लक्षात ठेव. तू हळूहळू प्रत्येक गोष्टीची सवय करून घे. तू कॉलेजला जातेस ठीक आहे, पण म्हणून तू सिंदूर लावणार नाहीस, जोडव्या घालणार नाहीस, हातात बांगड्या नाहीत, हे नाही चालणार. आणि मंगळसूत्र तरी घालतेस ना? आणि राणी घाबरून म्हणाली, हो आई, मंगळसूत्र आहे माझ्या गळ्यात. जानकी म्हणाली, ठीक, पण उद्यापासून सगळं पाहिजे तुझ्या अंगावर. मी तुला मंगळसूत्र घालण्याची सक्ती केली म्हणून तू फक्त मंगळसूत्र घातलं का? म्हणजे तुला प्रत्येक गोष्टीत सक्ती करायला लागेल का? अगं, सौभाग्याची चिन्ह असतील तर नवऱ्याचं आयुष्य वाढतं. आणि मी तुम्हा सुनांना या घरात नवऱ्याच्या दीर्घायुष्याची कामना करण्यासाठीच आणले, त्याचं आयुष्य कमी करण्यासाठी नाही. काय समजलीस? असं जानकीनं तिला सज्जड दम भरला. आणि राणी तर खूपच घाबरली आणि पटकन गेली. तिनं जोडव्या घातल्या, सिंदूरसुद्धा लावला आणि पुन्हा तिला दाखवायला आली आणि म्हणाली, आई, माझ्या हातात बांगड्या जात नाही, हे आले ना कारखान्यावरून की मग यांच्याकडून घालते. आणि आता सपनाकडून घालते असं म्हणावं तर पुन्हा म्हणणार,
नवरा असताना दुसऱ्याची गरज कशाला लागते. म्हणून राणीनं ठरवलं आता प्रत्येक गोष्टीत रोहितची मदत घ्यायची. आणि जानकी म्हणाली, ठीक आहे, तू पटकन ऐकतेस, चूक सुधारतेस म्हणून सुधारशील असं वाटतं. इतक्यात मल्हारराव आले आणि जानकी राणीला म्हणाली, जा त्यांच्यासाठी चहा घेऊन ये आणि तुझा अभ्यास असेल तर करून घे अर्ध्या तासात. मग दोघी मिळून स्वयंपाकाला लागा. सूर्यवंशींच्या सुनांना इतकं शिकून नोकरीला नाही जायचं, पण तरीही तुझी हौस आहे म्हणून तुला शिकवतोय. याचा अर्थ घरातले नियम पाळायचे नाहीत असं होत नाही राणी. असं म्हणून जानकीनं आता हळूहळू सपनासारखीच राणीच्या अंगावर जबाबदारी टाकायला सुरुवात केलं आणि राणी सॉरी आई म्हणून गेली. राणीला जानकीचा राग नाही आला. तिची आई असती तरीसुद्धा हेच म्हणाली असती, कारण त्यांना कुठं माहीत होतं या दोघांनी हे नाटक केलं आहे. त्या दोघांकडून घरचे अपेक्षा तर करणारच ना. आणि राणीला तरी कुठं अजून माहीत होतं या सगळ्याचं महत्त्व. तिने अजून नवऱ्याला सर्वस्व मानलाच नव्हता. त्यामुळे त्याचं आयुष्य कमी होतं वाढतं अशी भावनिक अटॅचमेंट तिची कुठेच नव्हती. कारण अजून डोळ्याला डोळे, ओठांना ओठ, हृदयाला हृदय कुठे भिडलं होतं. आणि जेव्हा ते भिडणार होतं आणि त्यानंतर मग खऱ्या नाजूक हळव्या इमोशनल प्रेमाच्या भावना उमलणार होत्या दोघांच्याही मनात. लग्नानंतर जे मिलन होतं त्या मिलनानंतर एकमेकांची गोडी लागते आणि तेव्हा नवरा बायको खऱ्या अर्थाने एक होतात. ते मनोमिलन दोघांचं अजून झालंच नव्हतं आणि म्हणून दोघांनाही एकमेकांबद्दल कसलीच अटॅचमेंट वाटत नव्हती. हे होतं ते फक्त एक नाटक आणि हे दोघे होते एकमेकांना सहकार्य करून त्या नाटकाचा तंबू सावरून धरणारे नाटकातले फक्त कलाकार. त्यापेक्षा जास्त ओळख त्या दोघांची नव्हती. नाटक करायचं आणि नाटक संपलं की एकमेकांशी पूर्ण अनोळखी आहोत असं वागायचे ते दोघे. आयुष्यभराची सोबत असणारी ती आतून खोल ओळख एकमेकांची अजून झाली नव्हती आणि ती कधी होणार हेही माहीत नव्हतं. दोघांच्याही मनात अजून एकमेकांविषयी प्यार की घंटी वाजली नव्हती. मग राणीनं मल्हाररावांना चहा आणून दिला आणि ती हसूनच गेली. इतक्यात रोहितसुद्धा आला. त्याला आमदारकीविषयी मल्हाररावांना बोलायचंच होतं, कारण आजही राहुलकडे लोक आले होते फंड मिळावा म्हणून आणि तुमचा पाठिंबा अंबाला द्या म्हणून. रोज नव्या नव्या पार्टीचे लोक यायचे आणि रोहितला वाटायचं की आपला उमेदवार असावा. आणि तो गेला आणि दरवाजातच थांबला, कारण मल्हारराव आणि जानकी बोलत होते आणि ते म्हणाले जानकीला, जानकी, आता तू जरा राणीला जास्तच ओरडली असं वाटत नाही का? अगं लहान आहे ती, समजून घे ना. आणि जानकी म्हणाली, मालक, लहान असली तरी अल्लड असली तरी तिला शहाणं करायचं काम सासू म्हणून माझं आहे. आणि सुनांना आधी धाकाटच ठेवायचं असतं, मग प्रेम दाखवायचं असतं. आणि तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला काय वाटतं तुमच्या दिवट्या चिरंजीवाविषयी? आणि मल्हारराव म्हणाले, कुणाबद्दल बोलतेस तू? रोशनबद्दल? जानकी म्हणाली, मालक, तुम्ही नेहमीच दिवटा कुणाला म्हणता त्याच्याविषयी बोलते मी. आणि मल्हारराव म्हणाले, अगं पण तू तर कधीच असं म्हणत नाहीस त्याला. रोहितबद्दल बोलतेस ना? आता त्यानं लग्न केलं आहे, त्याचं राणीचं सगळं सुरळीत आहे. आता तो आपल्या उद्योगामध्ये लक्षसुद्धा घालतोय. राहुलला त्याची साथ मिळाली. मला त्याच्याविषयी काहीही तक्रार नाही बघ. तेव्हापासून मी त्याच्यासाठी दिवटा हा शब्द वापरणं सोडून दिला आहे. आणि जानकी म्हणाली, पण आता माझ्या तोंडात तो येतोय ना शब्द, कारण तुमचा दिवटा आपल्याला फसवतोय असं मला वाटतं. आणि हे ऐकलं तसं रोहित घाबरला आणि नक्की कोणत्या गोष्टीबद्दल आई बोलते हे ऐकण्यासाठी त्यानं कान टवकारले. आणि मल्हारराव म्हणाले, जानकी, अगं तू हे काय बोलतेस? आपली मुलं आपल्याला फसवणार आहेत का? रोहित तर शक्यच नाही. तो किती स्पष्ट वक्ता आहे माहीत आहे ना. तुला वाईट वाटलं तरी तो स्पष्टच बोलणार, पण फसवणार नाही. जानकी म्हणाली, मालक, मी पुराव्यानिशी बोलते. मल्हारराव म्हणाले, तुला असं वाटतं का हे लग्न खोटं आहे? जानकी म्हणाली, नाही, लग्न खरं आहे, कायद्यानं सुद्धा, वेद ब्राह्मणांसमोर केलं ते सुद्धा, पण मनात काहीच नाही ना. मालक, कितीही विधी करू द्या,
कितीही कायद्याच्या कोठडीत बांधून घेऊ द्या, पण मनाचा मनाशी जुळलेला जो धागा असतो ना, जी कमिटमेंट असते, ते 7 फेरे घेताना त्यामुळे नातं निभावलं जातं खरं तर. नाहीतर अशी कितीतरी लग्न केली ना आणि त्यात गुंताचं नाही असं ठरवलं तर कोणीही गुंतू शकत नाही. आणि अशी नाती आयुष्यभर टिकत नाहीत. आणि तसंच इथं आहे असं मला वाटतं. मल्हारराव म्हणाले, जानकी, पण तू कशावरून म्हणतेस? अगं ते दोघे तर नवरा बायकोसारखं राहतात की. जानकी म्हणाली, चूक. ते नाटक करत आहेत असं मला वाटतं. म्हणजे फक्त मला असं वाटतं बरं का. कदाचित तो माझा भ्रमसुद्धा असेल. पण बघा ना, राणीसारखी हळवी मुलगी, समजूतदार मुलगी, जोडव्या घालत नाही, सिंदूर लावत नाही, याला काय अर्थ आहे? मला वाटतं की ती आपल्यासमोर नवरा बायकोचं असल्याचं नाटक करतात. एकमेकांचा हात हातात घेणं याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. त्यांचं काय सुरू असतं मला काय माहीत. 2 ब्लँकेट कशाला लागतात आणि बेडरूममध्ये ते कसे झोपतात आपल्याला काय माहीत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे राणीचा चेहरा. मुलीच्या चेहऱ्यावर मिलनानंतर जे तेज येतं ना, ते अजूनही दिसत नाही. रोहितचं सुद्धा सकाळी उठल्यानंतरचं रुटीन सगळं व्यवस्थित सुरू आहे. याचा अर्थ काय? तो वेळेवर झोपतोय, वेळेवर उठतोय, रात्री जागणं होतच नाही त्यांचं. नवे नवरा बायको कसे असतात माहीत आहे ना. त्यांचा उठण्याचा झोपण्याचं रुटीन बदललेलं असतं. आणि आत्ता रोहितने हे सगळं ऐकलं आणि डोक्यावरच हात मारून घेतला आणि म्हणाला, माय गॉड, ही आई आहे की डिटेक्टिव्ह आहे? तिचा माझ्यावर विश्वासच नाही. आणि खरं तर तिचंच बरोबर आहे. आता मला आणखीन काय करावं लागेल हिचा विश्वास बसावा म्हणून? आणि तिला जर खरं काय ते कळलं ना, तर ती मला तव्यावर फ्राय करून खाईल, असा त्यानं विचार केला. मग आता जानकी म्हणाली, मालक तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं का. आणि रोशनच्या लग्नाचं बघायचं आहे आपल्याला. पण रोहितचं आधी सुरळीत लागू द्या. तोपर्यंत आपण रोशनची एंगेजमेंट करून घेऊ. आणि मी आलेच, असं म्हणून जानकी कपबशी घेऊन किचनमध्ये निघाली. तसा रोहित किचनमध्ये असलेल्या राणीकडे पळाला. राणी आता जोडव्या सिंदूर लावून टी-शर्ट पॅन्टवरच किचनमध्ये काम करत होती. आणि बेसिनमध्ये ती भांडी ठेवत असताना रोहित पटकन पळत आला आणि त्यानं बघितलं की किचनमध्ये ती एकटीच आहे. त्यांचं किचन आता मोठं होतं, एकदम प्रशस्त. आणि इथे येऊन भविष्यात 3 सुना काम करणार म्हणून जानकीनं खूप मोठं किचन बनवून घेतलं होतं. आणि पाठीमागून जानकी येते हे बघितलं आणि तिला दाखवण्यासाठी आता रोहित गेला आणि त्यानं किचनमध्ये असलेल्या राणीला पाठीमागून मिठीच मारली आणि तिच्या खांद्यावर त्यानं त्याची मान टेकवली. आणि हे बघून राणीच्या हातातली भांडी बेसिनमध्येच पडली. त्यानं अचानक पाठीमागून केलेला तो हल्ला बघून तिला तर काय करावं हे कळेच ना. राणी आता घाबरली होती आणि तिचं पूर्ण शरीर आता कंप पावत होतं. रोहितनं एक हात तिच्या पोटाभोवती ठेवला होता आणि दुसऱ्या हाताचं बोट तिच्या तोंडावर ठेवलं होतं, काहीच बोलू नको यासाठी. आणि राणी चकित होऊन समोर नुसती डोळ्यांची उघडझाप करत होती. आज रोहित सगळ्यात जास्त जवळ येऊन चिकटला होता तिला. आणि इतक्यात जानकी पाठीमागून आली आणि रोहितनं तिचा कानोसा घेतला आणि तिला गोड बोलत म्हणाला, राणी, कॉलेजनंतर का थांबली नाहीस? आपण दोघं बाहेर जाणार होतो ना लंच करायला, का लगेच निघून आलीस? आणि हे बघितलं आणि जानकीच लाजली आणि आता त्याच्यावर विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न तिला पडला. हे सगळं नाटक म्हणावं की नाही? रोहितची भारदस्त पोलादी छाती राणीच्या नाजूक पाठीला चिकटली होती आणि हा कधी मला सोडेल असं तिला वाटलं होतं. त्यानं तिच्या पोटावर टी-शर्टवरूनच हात ठेवला होता. तरीही तो भारदस्त भक्कम हात, त्याचं ओझं तिला जाणवत होतं. आणि रोशन म्हणायचा की वहिनी, आमच्या दादाचं ओझं तुला पेलवेल ना? ते राणीला आठवलं. आणि आता जानकीनं कपबशी ठेवण्यासाठी थोडासा घसा साफ केला आणि रोहितनंही राणीला लाजून सोडण्याचं नाटक केलं आणि हसून म्हणाला, आई तू आहेस का? सॉरी हं, असं म्हणून पळून गेला. जानकीनं आता राणीच्या चेहऱ्याकडे बघितलं, पण तिच्या चेहऱ्यावर लाजून लाली येण्याऐवजी भीती का दिसत आहे हे तिला कळेना. आणि नक्की खरं काय खोटं काय हे जानकीला कळेना.
आणि या दोघांना समोर घेऊन जाब विचारावाच असं तिनं ठरवलं. आता जानकी निघून गेली, पण राणी मात्र अस्वस्थ झाली होती त्यानं असं पकडल्यामुळे. आणि एखाद्या सिंहानं हमला करून त्याच्या तावडीतून सुटलेल्या घाबरलेल्या हरणीसारखी तिची अवस्था झाली. आणि यांना काही वाटतच नाही. सरळ येतात आणि पकडतात. माझ्यावर त्याचा काय परिणाम होतो याचा विचारच करत नाही हा माणूस, असं तिला वाटलं. आणि इतक्यात रोहितनं बेडरूममधून लाडात मुद्दाम मोठ्यानं अख्ख्या सूर्यवंशींच्या प्रत्येक बेडरूममध्ये जाईल इतकी मोठ्यानं हाक मारली, राणी टॉवेल. तशी राणी दचकली. जणू काही याची बायको खूपच लाडाची आहे अशीच त्यानं हाक मारली होती. आणि आता ती गेली बेडरूममध्ये. तिनं दरवाजा लावला आणि म्हणाली, आता मी तुम्हाला टॉवेल द्यायचा आहे का? आणि तो म्हणाला, मुद्दाम म्हणालो गं. राणी आईला डाऊट आहे, आता काय करायचं? आणि म्हणून मी तुला पाठीमागून पकडलं, कळलं? आणि राणी आता त्याविषयी बोलणारच होती, पण आधीच त्यांना स्पष्टीकरण दिलं आणि ती गप्प झाली. सगळं करायचं आणि स्पष्टीकरण द्यायचं, मग कशाला कोण बोलेल? आणि तिनं गुपचूप बांगड्या आणल्या आणि त्याच्यासमोर पकडून म्हणाली, घाला. आणि त्यानं तिच्याकडे संशयानं बघितलं आणि म्हणाला, काय? आता मी घालायच्या आहेत का बांगड्या? राणी, मी बायकोचा बैल नाही, समजलं का? आणि ती म्हणाली, अहो तुम्हीच काढल्या ना बांगड्या, मग आता तुम्हीच घाला. आई आज ओरडल्या मला. आणि खरं आहे तुमचं, ते आता खूप कडक वागायला लागले आहेत. मग त्यानं बांगड्या घेतल्या आणि तिचा हात हातात मागितला. राणीनं त्याच्या हातात हात दिला आणि त्यानं तिचा नाजूक हात हळूच दाबला. तशी तिच्या शरीरात नाजूक कळ उठली आणि तिनं एक आवंढा घालून त्याच्याकडं बघितलं आणि तो तिला बांगड्या घालू लागला. त्याचं सगळं लक्ष तिला बांगड्या घालण्याकडे होतं आणि तिचं सगळं लक्ष त्याच्या चेहऱ्याकडे होतं. आणि रोहित म्हणाला, राणी, आपण इतकं सगळं करतोय तरी तिला का डाऊट येतोय गं आपल्यावर? मला तर वाटतं वहिनी भरवत असणार तिच्या डोक्यात आपल्याविषयी काहीतरी. आणि आईनं तुला आता हे सिंदूर वगैरे घालण्याची सक्ती केली ना, आणि तुला या सगळ्यांचा त्रास होतोय मला कळतंय. पण फक्त थोडे दिवस, एकदा का रोशनचं लग्न झालं की मग जास्त त्रास होणार नाही तुला. आणि कॉलेजला जाताना तू ना हे सिंदूर वगैरे पुसून टाक, ओके? मग आपण सगळ्यांना सगळं सांगू. आता रोशनची एंगेजमेंट करणार आहेत असं तो बोलत होता. राणी काहीच बोलत नव्हती, फक्त त्याच्याकडे बघत होती. आणि आता त्यानं तिच्या हातात एका हातात 6 बांगड्या घातल्या आणि दुसरा हात मागितला, पण राणी दुसरा हात देतच नव्हती. त्यानं तिच्याकडे बघितलं तर तिची समाधी लागल्यासारखी ती त्याच्याकडेच बघत होती. त्याच्या गोऱ्या घोमट्या राजभंड्या चेहऱ्याकडे बघत होती. आणि त्यानं तिच्यासमोर चुटकी वाजवली तशी ती भानावर आली आणि तो म्हणाला, कुठं हरवलीस? दुसरा हात दे. मग आता तिनं कसलेही आडेवेडे न घेता गुपचूप त्याच्या हातात हात दिला आणि त्यानं तिच्या दुसऱ्या हाताला स्पर्श केला आणि राणीच्या पोटात खड्डा पडला. पुन्हा एक नाजूक गोड कळ उठली आणि का कुणास ठाऊक तिला ती गोड कळ खूपच गोड वाटली. आणि ती तिच्या हातात बांगड्या चढवत तो म्हणाला, राणी, आईला सगळ्यात जास्त डाऊट येत होता, कारण ती म्हणते की जोपर्यंत तुझ्या चेहऱ्यावर तेज दिसत नाही ना, तोपर्यंत ती आपण नवरा बायको आहोत, आपल्यात नवरा बायकोचं नातं आहे यावर विश्वास ठेवणार नाही. आणि राणी काहीच न कळून म्हणाली, आणि कसं येईल माझ्या चेहऱ्यावर तेज, तेही सांगा, तेही करूया. आणि रोहित म्हणाला, तुला माहीत नाही का, अगं पहिल्या मिलनानंतर वैवाहिक आयुष्य सुरू झाल्यानंतर मुलीच्या चेहऱ्यावर तेज येतं. तशी राणी खूप दचकली आणि त्याच्या हातातून हात ओढून घेत म्हणाली, काय म्हणजे आता हे पण करावं लागेल की काय? आणि त्याच्या हातातून हात ओढण्याच्या नादात राणीची बांगडी फुटली आणि रोहितला लागली आणि तो ओरडला, आऊच. आणि त्याच्या हातातून रक्त आलं. तिनं पटकन त्याचं बोट घेतलं आणि तोंडातच घातलं. आणि रोहित काहीच न कळून तिच्याकडे फक्त बघत होता आणि तिच्याही हाताला बांगडी लागली आहे याकडे त्याचं लक्ष गेलं. आणि त्यानं आता तिचा हात हातात घेतला आणि राणीला वाटलं, आता तिच्या हाताचं रक्त तो त्याच्या ओठांनी टिपतोय की काय. आणि त्या सगळ्या कल्पनांनीच राणी शहारून गेली आणि तिचं हृदय धडधड करायला लागलं.